नमस्ते, मी अनंत कौसाले. आजच्या लेक्चर मध्ये बघा आपण पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड काय बा पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिडची प्रिपरेशन रिॲक्शन बघणार आहोत. ओके, तर याच केमिकल पासून आपलं विक्टोफॉल तयार केलं जातं सर जी. ओके, काय नाव सर त्या केमिकलचं? पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड. याच केमिकल पासून सर आपलं विक्टोफॉल हे केमिकल और ड्रग तयार केलं जातं सर जी. ओके, आजच्या लेक्चर मध्ये सर आपण हेच पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड ची प्रिपरेशन रिॲक्शन म्हणजे लॅबोरेटरी मध्ये कशा प्रकारे प्रिपेअर केलं जात आहे नंतरच्या लेक्चर मध्ये सर विक्टोफॉल याच केमिकल पासून टेरिडाइन प्लस आपलं पॅरा अमायनो बेन्झोइक ऍसिड गिव्ह राइज टू विक्टोफॉल और फॉलिक ऍसिड कशा प्रकारे तयार केलं जातं और कशा प्रकारे प्रिपेअर केलं जातं सर आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. की आजच्या लेक्चर मध्ये बघा आपण टुलिन या केमिकल पासून सर आपला प्यारा अमायनो बेन्झोइक ऍसिड या सबस्टन्स तयार करणार आहोत. ओके, तर चला सुरू करूया आजच्या लेक्चर. ओके, सर्वात पहिले आपली रिॲक्शन करताना टुलिन या सबस्टन्सची और केमिकलची गरज असणार आहे. नंतर सर त्यामध्ये आपलं सल्फ्युरिक ऍसिड टाकायचं आहे इन द प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ऍसिड और नायट्रिक ऍसिड प्लस इन द प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. नंतर सर केमिकल तयार केलं जातं आणि त्या केमिकल मध्ये आपण दुसरे केमिकल टाकायचे. नंतर तिसरं केमिकल तयार केलं जातं आणि सर नंतर त्या तिसऱ्या केमिकल मध्ये आपला आणि चौथे केमिकल टाकायचे. नंतर सर पाचवं केमिकल तयार केलं जातं सर. अशी रिॲक्शन सर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. क्लिअर ना? क्लिअर सर. सर्वात पहिलं सर आपल्याला केमिकल पाहिजे. त्या केमिकलचं नाव सर टुलिन आहे. ओके, टुलिन सर एका प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह असतं. का असतं? एका प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह असतं. ओके, यस ऑर नो? यस सर. तर आपण टुलिनचं स्ट्रक्चर काढूया. ओके, स्ट्रक्चर ऑफ टुलिन या स्ट्रक्चर टुलिन असं म्हणतात सर. काय म्हणतात त्याला? सर या स्ट्रक्चरला टुलिन असं म्हणतात. ऑल्सो कोल्ड मिथाइल बेन्झीन. काय म्हणतात? मिथाइल बेन्झीन ऑल्सो कोल्ड टुलिन. टुलिन प्लस काय सर? NO3 the nitric acid plus in the presence of H2SO4 the sulfuric acid. ओके, सल्फ्युरिक ऍसिड. यू राईट सर. का कोणतं केमिकल आपल्याला मिळतं सर? बघा इथं सर मिळतं बघा आपल्याला कोणतं केमिकल. तर याचं उत्तर सर जास्त बघा हे काय बघा पॅरा नायट्रो. काय सर? पॅरा नायट्रो टुलिन. ओके, तर पॅरा नायट्रो टुलिन. तर या केमिकलला पॅरा नायट्रो टुलिन असं म्हणतात. यस ऑर नो? यस सर. इज ऑल्सो कोल्ड मिथाइल बेन्झीन और टुलिन. तर टुलिन प्लस नायट्रिक ऍसिड द प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड गिव्ह राइज टू काय बघा CH3 इथं अटॅच बेन्झीन वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला NO2 नायट्रो ग्रुप अटॅच ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर. सायंटिफिक नेम इज ऑर. बायोनॉमिकलचं नाव काय असतं बघायचं. नाव बघा काय? पॅरा नायट्रोफिनॉल सर. कारण की पॅरा पोटेशियम कोणता ग्रुप अटॅच आहे सर या केमिकलला, या सॉफ्टवेअरला, या स्ट्रक्चरला सर. या स्ट्रक्चरला या पोल्युशन मध्ये सर पॅरा पोल्युशन वर नायट्रो ग्रुप अटॅच असल्यामुळं याचं नाव सर काय होणार? पॅरा नायट्रो टुलिन असं होणार. टुलिन ऑल्सो कोल्ड मिथाइल बेन्झीन. क्लिअर ना? क्लिअर सर. इज कॉमन नेम इज IUPAC नेम. सॉरी, इज अ कॉमन नेम. ओके, आणि मिथाइल बेन्झीन इज IUPAC नेम. क्लिअर ना? क्लिअर सर. काय असेल तर पॅरा नायट्रोफिनॉल सर. पॅरा नायट्रोफिनॉल प्लस KMNO4 द पोटॅशियम पर मॅग्नेट सर. रिपीट मी द पोटॅशियम पर मॅग्नेट सर. काय म्हणतात बघा त्याला? म्हणतात पोटॅशियम पर मैग्नेट KMNO4. आर यस और नो? यस सर. गिव राइज टू हमको यहाँ पे केमिकल मिलेगा. उस केमिकल का नाम क्या होगा? तो यहाँ पे हम लिखेंगे उस केमिकल का नाम. उस केमिकल का नाम बबुआजी होगा CO. जिसका नाम होगा बबुआजी क्या? इसका नाम होगा बबुआजी प्यारा. ओके, तो प्यारा. ओके, प्यारा नाइट्रो सर. प्यारा काय? प्यारा नाइट्रो बेन्झोइक. ओके, तो प्यारा नाइट्रो बेन्झोइक ऍसिड. क्लियर ना? द प्यारा नाइट्रो बेन्झोइक एसिड. बात समझ में आ रही है आपकी बुआ जी? क्या लिखा हमने? प्यारा नाइट्रो बेन्झोइक एसिड.
इज द स्ट्रक्चर ऑफ पैरा नाइट्रोबेंजोइक एसिड। कैसे मिला हमको यहाँ पे, जब हमने बोला जी पैरा नाइट्रोटुलिन में क्या मिलाया, KMnO4 मिला, तब हमको यह केमिकल मिलेगा। इसका नाम हमको बोला जी पैरा नाइट्रोबेंजोइक एसिड। कारण से इथं बेंझोइक ग्रुप अटॅच आहे। सर कोणत्या पोझिशन अटॅच आहे, पॅरा पोझिशन अटॅच आहे, म्हणून सर याला पॅरा नायट्रोबेंझोइक ऍसिड असं म्हणतात। ओके, काय म्हणतात सर याला, पॅरा नायट्रोबेंझोइक ऍसिड। याचं कारण काय सर, हे सर कोणत्या पोझिशन अटॅच आहे सर, पॅरा पोझिशनला अटॅच। कोणता ग्रुप अटॅच आहे सर, नायट्रो ग्रुप अटॅच आहे, म्हणून सुद्धा नाव दिलं जातं पॅरा नायट्रोटुलिन। रिपीट मी, पॅरा नायट्रोटुलिन, कारण की पॅरा पोझिशन नायट्रो ग्रुप अटॅच, त्याच प्रकारचे या सबस्टन्स मध्ये, या स्ट्रक्चर मध्ये सर पॅरा पोझिशन नायट्रो ग्रुप अटॅच आहे, म्हणून सुद्धा नाव काय होणार, पॅरा नायट्रोबेंझोइक ऍसिड होणार। कारण की पॅरा पोझिशन नायट्रो ग्रुप अटॅच is also called as structure name is पॅरा नायट्रोबेंझोइक ऍसिड। प्लस काय सर, जे बघायचं आपण प्लस, ओके, प्लस फेरस, ओके, फेरस इन द प्रेजेंस ऑफ H3O, ओके, H3O प्लस में और में सर यहाँ पे हमको क्या मिलेगा, हमारा प्यारा, ओके, प्यारा अमाइनो बेंजोइक एसिड मिलेगा सर जी। ओके, यहाँ पे हम छोटा स्ट्रक्चर निकालेंगे। ओके, इधर काय सर जी, या स्ट्रक्चरचं नाव सर काय असतं बघा, COOH, ओके, COH NH2, ओके, NH2 इज याचं नाव सर असतं बघा प्यारा अमाइनो, प्यारा अमाइनो काय सर, पुन्हा प्यारा अमाइनो बेंझोइक एसिड सब्सटेंस नेम, यस और नो, क्या बुआ जी, पॅरा अमाइनो बेंझोइक ऍसिड। याच केमिकल पासून सर काय बनतं, आपलं वेक्टोफॉल हे केमिकल बनलं जातं, ओके, किंवा बनलं जातं, सर। तर बघा आजच्या रिएक्शन मध्ये आपण काय शिकलो, आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो की बघा, टू लीड द रिएक्ट ऑफ नायट्रिक ऍसिड द प्रेझेन्स ऑफ सर काय, द प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड गिव्ह राइज टू पॅरा नायट्रोफिनॉल। कारण की पॅरा पोर्शनला नायट्रो ग्रुप अटॅच आहे, म्हणून सर याला नाव दिलं जातं पॅरा नायट्रोफिनॉल, सॉरी पॅरा नायट्रोटुलिन, ओके, प्लस KMnO4, ओके, द प्लस KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट गिव्ह राइज टू पॅरा नायट्रोबेंझोइक ऍसिड। कारण की सर इथं याला नाव का दिलं पॅरा, कारण की हे पॅरा पोझिशन अटॅच आहे, द ऑर्थो द मेटा पोझिशन इज द ऑर्थो पोझिशन इज पॅरा पोझिशन। रिपीट मी, कोणती सर, मेटा, ऑर्थो आणि पॅरा, नाव दिलं पॅरा नायट्रोबेंझोइक ऍसिड, कारण की ये प्यारा पोझिशन अटैच आहे। बात समझ में आ रही है आपके, ओके सर। प्लस F द फेरस इन द प्रेजेंस ऑफ H3O प्लस होगा गिव राइज टू प्यारा अमाइनो बेंझोइक ऍसिड। याला प्यारा अमाइनो बेंझोइक ऍसिड नाव का दिलं असेल, तर याचं उत्तर बघा, अमाइनो ग्रुप सर प्यारा पोझिशन वर अटॅच आहे सर। रिपीट मी, काय सर, आपला जो अमाइनो जो ग्रुप आहे का सर, तो प्यारा पोझिशन अटॅच आहे, म्हणून सर या केमिकल नाव दिलं पॅरा अमाइनो बेंझोइक ऍसिड। आजच्या लेक्चर मध्ये आपण ही टोटल रिएक्शन शिकलेलो आहोत। ओके, जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, जय हिंद, जय भारत।